अशा प्रकारे आपला हेल्दी आणि टेस्टी पास्ता तयार झालेला आहे। मम्मी एक नंबर झालंय। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पास्ता। त्यासाठी आपल्याला लागणारा पदार्थ आहे गाजर, कॉर्न, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण। आता आपण गॅसवर पाणी चढवलेलं आहे, त्यात टाकणार आहे थोडंसं ऑइल, तेल आणि थोडंसं मीठ। जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पास्ता चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा। 3 ते 4 वेळेस आपण पास्ता स्वच्छ धुवून घ्यायचा। आता आपण पास्ता धुवून घेतलेला आहे। आता याला डायरेक्ट उकळायला टाकायचं आहे। आता आपलं पाणी उकळत आलेलं आहे। आता आपण त्याच्यात पास्ता सोडूया। आता पास्ताला चांगलं बॉईल होऊ द्यायचं आपल्याला। आता आपला पास्ता शिजत आलेला आहे। आता चेक करूया आणि काढून घेऊया। आपण त्याच कढईमध्ये थोडं तेल किंवा बटर आपल्या आवडीनुसार। तेल गरम झाल्यानंतर आता त्यात आपण लसूण घालूया। आता लसूण होत आलाय आपला। लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। त्यानंतर आपण टाकायचा कांदा। आता आपला कांदा होत आलेला आहे। आता आपण लाल मिरची पावडर घालूया, हळद घालूया, थोडी हळद, थोडं मीठ, त्यानंतर घालूया आपण टोमॅटो। टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत भाजायचं। आता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, त्यात टाकूया आता शिमला मिरची, गाजर, कॉर्न आणि थोडेसे वाटाणे। मुलांना ज्या भाज्या आवडत असतील आपण त्या भाज्या घालू शकतो। भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालूया। आता आपण हे थोडं 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। मला थोडंसं मीठ कमी वाटतंय, मी थोडं अजून मीठ घालते चवीनुसार। आणि भाजी मऊ होण्यासाठी अजून 5 मिनिटं आपल्याला लागतील। या मसाल्याला काय
म्हणतात? पास्ता मसाला. आता आपल्याला लागणार आहे पास्ता मसाला, मिरी पूड, चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स आणि शेजवान चटणी आणि टमॅटो सॉस आवडीने, आणि मेयोनीज. काय रे, तुझे शब्द येत नाही मला. टमॅटो सॉस, आता हे मिक्स करून घेऊया 2 मिनिटासाठी. नंतर थोडं टाकूया मेयोनीज आपल्या आवडीनुसार. लहान मुलांना फार आवडतं त्या हिशोबाने. नंतर टाकूया मिरी पूड. आता आपला मसाला रेडी झालेला आहे. आता टाकूया पास्ता. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण आता शेजवान चटणी टाकूया. आता 5 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपला पास्ता तयार झालेला आहे. तर आता आपण प्लेट तयार करूया. लहान मुलांना आवडतं म्हणून आपण थोडंसं त्याच्यावर चीज टाकूया. अशा प्रकारे आपला हेल्दी आणि टेस्टी पास्ता तयार झालेला आहे. मम्मी एक नंबर झालंय.